सांगली महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कदम आणि दोन पाटील एकत्रही आले बरं का. मात्र ऐन वेळेला अजित पवारांनी डाव साधला, खेळी केली आणि 15 नगरसेवक थेट पुण्यात अजित पवारांना भेटायला गेले, तेही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरं का. आता नेमकं सांगलीत काय घडतंय? सांगलीत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी जिंकण्यासाठी इथं महायुती, त्यातही भाजप कसोसीनं प्रयत्न करतंय. इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आणि अशात अजित पवार गटाने आणि अजित पवारांनी चांगलाच धक्का दोन्हीकडे अर्थात आघाडी आणि युती दोन्हीकडे दिल्याचं पाहायला मिळते. सांगलीत नेमकं काय घडतंय? कशी असणार आहे महापालिका निवडणुकीची रूपरेषा? काय काय शक्यता आहेत? काय झालं होतं मागील निवडणुकीत? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 जानेवारीला या निवडणुका होणार आहे. 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली. अनेक नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतल्या आणि दुसरीकडे याच दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडीची घोषणा घेतली. मात्र महायुतीतील अजून जागा वाटपाचा प्रश्नही सुटलेला नाहीये. आता मी नेमकं काय काय म्हणते आणि पुढे काय काय होऊ शकतं याबद्दल आता आपण सविस्तर बोलूयात. पण सुरुवातीला आपण मागील ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्याबद्दल जाणून घेऊयात, म्हणजे पुढच्या गोष्टी समजायला आपल्याला सोप्या जातील. शेवटची जी निवडणूक होती महापालिकेची, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची, ती 2018ला झाली होती. आता या निवडणुकीकडे जर नजर टाकली ना, तर ही निवडणूक मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेली पहिलीच महापालिका निवडणूक होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती. जयंत पाटील यांनाही राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांचीही ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक होती. विश्वजित कदम आणि जयंत पाटलांनी महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी रणनीती आखली होती. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि या तयारीचं फळ भाजपला मिळालं. 2018च्या निवडणुकीत सांगली महापालिकेच्या एकूण 78 जागांपैकी 41 जागांवर भाजपनं विजय मिळवला. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 35 जागांवर समाधान मानावं लागलं, तर 2 अपक्ष उमेदवार निवडून आले. आता हे दोन्ही अपक्ष उमेदवार नंतर भाजपसोबत गेल्यामुळे सांगली महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवला गेला. मात्र 2021 मध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत चित्र बदललं. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार धक्का दिला. महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात लढत झाली आणि यात राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकला. आता या निवडणुकीदरम्यान भाजपमधील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप झाला. काही जण मतदानाच्या दिवशी अनुपस्थित राहिले, काही जणांनी बंडखोरी केली. खरं तर बहुमतासाठी भाजपची मोठी धडपड झाली. अनेक नगरसेवक नॉट रिचेबल ठरले, काहींनी बंडखोरी केली आणि सत्ता टिकवण्याचा भाजपचा जो प्रयत्न आहे तो अपयशी ठरला. मात्र 2021 नंतर राजकीय परिस्थितीत अनेक बदल झालेत. म्हणजे पाटील कुटुंबाशी संबंधित जयश्री पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला यंदा मदन पाटील गटाची साथ मिळणार आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती कायम राहणार आहे, पण महायुतीत जागा वाटपावरून काही मतभेद होऊ शकतात. जर जागा वाटप योग्य प्रकारे झालं नाही तर महायुती मैत्रीपूर्ण लढतीवर भर देण्याचा पर्याय स्वीकारू शकते. आणि असं सगळं सुरू असताना अजित पवारांनी बॉम्ब टाकलाय. अजित पवारांच्या पक्षात देखील मोठ्या घडामोडी सुरू आहेत. म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 डिसेंबर रोजीच पुण्यात तब्बल 15 दिग्गज सांगलीच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं सांगण्यात येतंय. खरं तर बघा, महायुतीतील मिरजेतील 27 जागा अजित पवार गटाला लढवण्यासाठी अजित पवारांनी मागितल्या होत्या, पण महायुतीत सध्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. तसेच भारतीय जनता पक्षात नवीन जुने कार्यकर्ते आहेत, त्यामुळे अजित पवारांना इतक्या जागा देणं शक्य नाही. शिवाय महायुतीत फक्त अजित पवार किंवा एकनाथ शिंदे गट नाहीये, तर रिपाई, जनसुराज्य पक्ष यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कुणाला किती जागा द्यायच्या हा पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर अपेक्षित जागा मिळाली नाही किंवा सन्मानजनक जागा वाटप झालं नाही तर महायुती मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारू शकते आणि याचीच कुठेतरी तयारी अजित पवार गटानं केली आहे. आणि म्हणूनच निवडणुका जाहीर होताच या 15 महत्वाच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होऊ शकतो असं सांगितलंय, ज्यामुळे महायुती आणि आघाडीची डोकेदुखी वाढले हे मात्र खरं. आता बघा, सांगलीत गेल्या अनेक वर्षभरात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. म्हणजे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांनी बंडखोरी केली. काँग्रेसनं त्यांना खासदारकीचे तिकीट दिली नाही, त्यांना बंडखोरी केली. चंद्रहार पाटील, संजय काका पाटील भाजपकडून आणि विशाल पाटील अशी निवडणूक झाली आणि विशाल पाटील निवडून आले आणि खासदार झाले.
तेव्हा कुठेतरी भाजप डगमगली होती. खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला अनपेक्षितपणे धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभेत तयारी करण्यात आली. याच विधानसभेत पुन्हा भाजपनं कमबॅक केलं. बऱ्यापैकी अनेक चांगल्या जागा सांगलीत भाजपला मिळाल्याही. आणि याच दरम्यान या निवडणुका झाल्यानंतर पाटील घराण्यात कुठेतरी मतभेद झाले आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आला. पृथ्वीराज पाटील जे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते, त्यांचा देखील पक्षप्रवेश भाजपमध्ये करून घेण्यात आला. म्हणजे भाजपनं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच या सगळे पक्षप्रवेश करून घेतले. शिवाय विशाल पाटलांनाही उघडपणे चंद्रकांत पाटलांनी अनेकदा भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचंही सगळ्यांनी पाहिलं होतं. पण भाजपचा हा जो प्रयत्न आहे तो सफल ठरला नाही. आता जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांची जोरदार ताकद इथं बसू शकते आणि ही जी ताकद आहे ती भाजपला अडचणीची ठरणार का किंवा काय होईल हे तर निवडणुका झाल्यानंतर, निकाल आल्यानंतरच पाहायला मिळणार आहे. दुसरीकडं संजय काका पाटील मतलब म्हणजे सांगलीच्या काही क्षेत्रात त्यांचा प्रभाव आहे. जे खासदार राहिलेत, खासदारकीला त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, तेव्हाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतर ते भारतीय जनता पक्षात परत प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांचा पक्ष प्रवेश रखडलेला आहे आणि यामुळेच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपण स्वतंत्र महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार आहे. विकास आघाडीचं त्यांचं जे पॅनल आहे त्याच्या माध्यमातून आपण महापालिकेच्या निवडणुका लढवणार आहे असं सूचित केलंय. त्यामुळे आता तेही स्वतंत्रपणे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर भाजप, अजित पवार गट आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, संजय काका पाटलांचा विकास आघाडीचा जो गट आहे तो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पडळकर हे तर जर भाजप सोबत लढले तर ठीक आहे. मात्र पडळकरांची काही विधानं बघितली तर ते जयंत पाटीलांना थेट टक्कर देत आहेत, त्यांना आव्हान निर्माण करतात. सांगलीचं राजकारण जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असं काही महिन्यांपूर्वी बघायला मिळालं होतं. त्यामुळे पडळकर देखील इथं ताकद लावतील यात काही शंका नाही आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची, रंजक आणि बघायला अटीतटीची ठरणार आहे. पण निवडणूक आता जाहीर झाल्यात, पण उमेदवार कसे असतील, कोण असतील हे सगळं आपल्याला 25 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान कळणार आहे. कारण तेव्हा उमेदवार जाहीर होतील, अर्ज दाखल होतील. पण भाजपनं इथं आधीपासूनच तयारी करायला सुरुवात केली आहे. म्हणजे अगदी 15 डिसेंबरचं उदाहरण घेतलं तर 15 डिसेंबरला 4 वाजता दुपारी 4 नंतर महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं. पण सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, इचलकरंजी किंवा पुण्यात म्हणा छत्रपती संभाजी महाराज असो किंवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं लोकार्पण केलं. आणि महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधीच काही तासाआधीच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. आता हा काही केवळ सांस्कृतिक सोहळा नव्हता हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. या भागातील मराठा आणि धनगर समाजांच्या मतांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपनं धडक दिल्याचे संकेत आहेत. म्हणजे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारीची मानल्या जाणाऱ्या या सगळ्या जागा आता फडणवीसांच्या नेतृत्वात बदलतात किंवा भाजप हळूहळू या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून कब्जा करू लागलाय किंवा तयारी करू लागलाय. सांगलीत ही हे दिसून येतं. आता ही सगळी हे सगळे जे कष्ट आहेत, हे सगळे प्रयत्न आहेत ते खरंच सांगलीमध्ये उपयोगी येतील का हे बघावे लागणार आहे. कारण ही निवडणूक इंटरेस्टिंग असणार आहे, यात काहीच शंका आता राहिलेली नाहीये. दोन पाटील कदम यांची आघाडी असेल, संजय काका पाटलांनी विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याची केलेली घोषणा असेल, पडळकरांनी लावलेली ताकद असेल, भाजपनं करून घेतलेले पक्षप्रवेश असतील, अजित पवारांनी नगरसेवक पडून आता जी तयारी केली आहे किंवा नारळ फोडलाय तो असेल, या सगळ्याच्या निमित्ताने ही निवडणूक आहे ती इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही जर सांगलीचे असाल तर या महापालिका निवडणुकीबद्दल तुमचं मत काय किंवा आता जे आम्ही अनालिसिस केलं त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.